सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनॅशनल फायनान्सचं पहिलं युनिट कव्हर करूया. यामध्ये थेअरीचा पार्ट आहे सगळा. पहिल्यांदा सिलेबस बघा. युनिट नंबर फर्स्ट इज इंटरनॅशनल फायनान्स, मीन्स इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल फायनान्स. इन दॅट two parts are there. Part A is concept and scope of international finance, foreign exchange reserve, balance of payment, current account, convertibility current account, and capital account. Part B is world financial markets and institutions. In that, international banking, international bond market, international equity market, World Bank, and International Monetary Fund, that is IMF, is there. First of all, we will discuss concept of international finance. Means what is the meaning of international finance. So two concepts are there, international and finance. So we have already known about the meaning of finance. So now we will discuss meaning of international finance. So international finance is also known as international monetary economics or international macroeconomics, which refers to the study of financial interactions that occur between two or more countries. फायनान्स म्हणजे काय? आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये किंवा डेली लाईफ मध्ये पैशाची गरज असते, कारण त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. सो इंटरनॅशनल फायनान्स म्हणजे काय? तर तुम्ही इंटरनॅशनल बिझनेस जसं बघता तसं आपल्याला बाउंड्रीजच्या पुढे जाऊन विचार करायचा आहे. म्हणजे नॅशनल बाउंड्रीजच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे की कुठं आपल्याला पैशाची गरज लागते किंवा काय. सो इट अकर्स बिटवीन टू ऑर मोर कंट्रीज, किंवा म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंट्री मधले इथं काय असणार आहे? ट्रान्झॅक्शन असणार आहे. It focuses on topics such as foreign exchange markets, international monetary systems, balance of payments, and international financial institutions. सो इंटरनॅशनल फायनान्स मध्ये काय काय येतं बघा, की फॉरेन एक्सचेंज मार्केट कसं केलं जातं, त्याचबरोबर इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम्स म्हणजे काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणजे काय आहे, इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कुठल्या कुठल्या आहेत हे आपल्याला यामध्ये बघायचं, विच इज द मिनिंग ऑफ इंटरनॅशनल फायनान्स. सो फायनान्सचं मिनिंग आपल्याला माहिती आहे. सो इंटरनॅशनल म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंट्रीमध्ये जे काही व्यवहार होतात त्याला आपण काय म्हणू? इंटरनॅशनल फायनान्स. सो देअर आर सम की एस्पेक्ट्स लाईक मॅनेजमेंट ऑफ क्रॉस बॉर्डर फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे काय आहे? आपल्याला एका कंपनीचं जरी मॅनेजमेंट करायचं असलं तरी आपल्याला बरेचसं प्लॅनिंग करावं लागतं. हे तर आपल्याला बाउंड्रीजच्या पुढे जाऊन करायचं असतं. सो इथं प्रॉपर मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. सो यामध्ये आपल्याला कॅपिटल इनफ्लो म्हणा, आउटफ्लो म्हणा, कसं पैसे येतील, त्याचबरोबर खर्च आपला कितपत होतो, या सगळ्याचा विचार करावा लागेल. नेक्स्ट वन, इंटरनॅशनल फायनान्स ऑल्सो इन्व्हॉल्व्स कॉर्पोरेशन्स, इन्व्हेस्टर्स, गव्हर्नमेंट अँड इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. एखाद्या कंपनीला फिनान्स करायचं असेल तरी बऱ्याचशा बॉडीज किंवा बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्स यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. हे जर आपण इंटरनॅशनल फायनान्सच्या बाबतीत विचार केला तर सेम इथं बऱ्याचशा पार्टीज लाईक गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर्स, कॉर्पोरेशन्स, different financial institutions are involved. Next, we can say that there are some objectives of international finance, like it facilitates global trade and investment. आता जर आपण फक्त इंडिया मधला किंवा एखाद्या कंपनी पुरता विचार केला तर तितकीच आपण म्हणजे एक लिमिटेड इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तितकेच आपल्याला लिमिटेड रिटर्न्स मिळू शकतात. पण हेच जर आपण विचार केला इंटरनॅशनल फायनान्सचा तर आपल्याला ग्लोबल लेवलला इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी असते. त्याचबरोबर करन्सी मार्केटमध्ये एक स्टॅबिलिटी राहते यामुळं. नेक्स्ट, पण आणखीन यामध्ये बघितलं तर आपल्याला इंटरेस्ट रेट कळतात, परत आपण तितक्या लेवलची रिस्क मॅनेज करायला शिकतो, कारण जितकी आपण रिस्क ऍक्सेप्ट करायची आपली तयारी असते तितके प्रॉफिटेबिलिटीचे चान्सेस पण वाढत जातात. त्याचबरोबर ग्लोबली आपण कॅपिटल अवेलेबल करू शकतो, आणि या सगळ्यामधून जर आपण सक्सेसफुल झालो तर आपल्याला बरंचसं पुढे जाऊन स्कोप पण मिळतो आणि प्रॉफिटेबिलिटीचे चान्सेस वाढतात. आणखीन आपण यामध्ये काय म्हणू शकतो की ह्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आता ची एखादी कंपनी आहे ती इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करते, तर हे एक त्याचं एक्झाम्पल झालं. प्लस सेंट्रल बँक्स वगैरे जे असतात ते करन्सी मार्केट बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात. प्लस एक्सपोर्टर्स म्हणा किंवा काय म्हणा, ह्यांचा आता काय भर आहे की दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं किंवा आपले जे काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत ते आपल्या कंट्रीपेक्षा इथं प्रोव्हाइड करून बाहेर पण त्याचं एक्सपोर्टिंग करणं, जेणेकरून इंटरनॅशनल लेवलला ऑपरेशन्स वाढतील. सो हे सगळं कशामध्ये येतं? इंटरनॅशनल फायनान्स मध्ये येतं. थोडक्यात कन्सेप्ट म्हणजे काय? इंटरनॅशनल फायनान्स. फायनान्स म्हणजे काय माहितीये? सो ते कसं होणार आहे? इंटरनॅशनल लेवलला होणार आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपनीज मध्ये. त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे यामध्ये? फिनान्शियल ट्रान्झॅक्शन येतात अक्रॉस द
कंट्रीज म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स हे होत असतात. त्याचबरोबर यामध्ये करन्सी एक्सचेंज येतं, इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट येते, त्याचबरोबर ग्लोबल बँकिंग इन्व्हॉल्व होतं. त्याचबरोबर आणखीन काय सांगितलेलं आहे आपण, with the help of international finance, it helps in managing the risk like exchange rate fluctuations and political instability. सो बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला मदत होते. रिस्की आहे हे सगळं, पण एकदा जर आपण रिस्क ऍक्सेप्ट केली आणि आपल्या लक्षात एकदा आलं की हे कसं असणार आहे, तर यामधून बरेचसे प्रॉफिटेबिलिटीचे चान्सेस असतात. क्लिअर झाली आहे का कन्सेप्ट? माईक ऑन करून सांगा, कारण मी बॅक नाही जाऊ शकत रेकॉर्डिंग सुरू. काही रिपीट करायचंय का? ओके. Next one is scope of international finance. In that first one is international investment management. Means what? International finance focuses on managing portfolios that include foreign securities. आता इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट म्हणजे काय? ते इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे. इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट म्हणजे काय? आपण इथून दुसरीकडे काय करतोय? इन्व्हेस्टमेंट करतोय, जेणेकरून आपण आपला पोर्टफोलिओ मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय, विच इन्क्लुड्स फॉरेन सिक्युरिटीज. इट डील्स विथ रिस्क रिटर्न, ट्रेड ऑफ्स अँड डायव्हर्सिफिकेशन अक्रॉस कंट्रीज. यामध्ये रिस्क रिटर्न, कितपत रिस्क आपण घेऊ शकतो आणि कितपत आपल्याला त्यामधून रिटर्न्स मिळू शकतात, हे यामध्ये बघितलं जाईल. नेक्स्ट वन इज फॉरेक्स, दॅट इज फॉरेन एक्सचेंज मार्केट्स अँड risk management. Means it includes understanding spot and forward exchange rates, currency futures and options, and managing exposure to currency fluctuations. म्हणजेच काय आहे की आपण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कितपत रिस्क असेल, ती कशी मॅनेज करायची, हे सगळं यामध्ये इन्क्लूड होईल. लाईक करन्सी असतात, त्यानंतर फ्युचर्स, ऑप्शन्स असतात, यामध्ये कशी आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कितपत यामध्ये रिस्क आहे, कितपत रिटर्न्स आहेत, हे सगळं यामध्ये बघितलं जाईल. Third one is multinational capital budgeting. Means it analyzes projects undertaken by the multinational companies in different countries, taking into account tax laws, political risk, and exchange rate. आता मल्टीनॅशनल कॅपिटल बजेटिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती कॅपिटल लागणार आहे, त्यानुसार बांधत असतो आणि त्यानुसार आपण तो कसा अवेलेबल होईल आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, यासाठी प्रयत्न करत असतो, त्यासाठी प्लॅनिंग करत असतो. सो इथं काय सांगितलं, मल्टीनॅशनल कॅपिटल बजेटिंग. तो त्या लेवलचं आपल्याला कॅपिटल बजेटिंग करायचं की आपल्याकडे कोणकोणते प्रोजेक्ट्स आहेत मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, त्याचबरोबर तिथले लॉज असतील, रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील, एक्सचेंज रेट्स असतील, त्यानुसार आपण कॅपिटल बजेटिंगचा विचार करत असतो. सो एका कंपनीच्या लेवलला बघणं, एका कंट्रीमध्ये बघणं आणि इथून दुसरीकडे जाऊन बघणं, यामध्ये भरपूर फरक असणार आहे. नेक्स्ट वन इज क्रॉस बॉर्डर मर्जर्स अँड ऍक्विजिशन. आता मर्जर आणि ऍक्विजिशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, पण हे आता कुठं होणार आहे? क्रॉस बॉर्डर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण इंडियामध्ये आहोत, तर त्याच्या पलीकडे जाऊन याचं ओव्हरऑल मॅनेजमेंट कसं होणार आहे आपल्याला बघायचं आहे. सो इट इव्हॅल्युएट्स फिनान्शियल सिनर्जी, कॉस्ट स्ट्रक्चर अँड व्हॅल्युएशन इश्यूज इन फॉरेन मर्जर अँड ऍक्विजिशन ऍक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल, आपल्या इथल्या जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते, आणि इथून बाहेरचे आपल्याला ते बघितले पाहिजे. इथले आहेत म्हणून तिथं चालतील असं आहे का? नाही. सो मर्जर असेल, ऍक्विजिशन असेल, तर तिथं काय रूल्स रेग्युलेशन्स पॉलिसीज आहेत, हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला जो काही डिसिजन आहे तो घ्यावा लागेल. नेक्स्ट वन इज ग्लोबल रेग्युलेटरी कंप्लायन्स. ग्लोबल रेग्युलेटरी कंप्लायन्स म्हणजे काय आहे बघा, की ज्या काही तिथल्या बॉडीज असतील, फॉर एक्झाम्पल आपण इथून बाहेर अमेरिकेमध्ये आपल्याला काहीतरी सुरू करायचंय, सो तिथल्या बॉडीज काय सांगतात, तिथले रेग्युलेशन्स काय सांगतात, तिथले लॉज काय सांगतात, इंटरनॅशनल बॉडीज काय सांगतात, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय सांगते, त्यानुसारच आपल्याला तिथे इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. मला वाटतंय माझ्या डोमेस्टिक कंट्रीमध्ये आहे म्हणून मी करतो असं तिथं म्हणून चालणार नाहीये. दिस इज ऑल अबाउट द स्कोप ऑफ इंटरनॅशनल फायनान्स. काही डाऊट आहे का? Okay. Next one is foreign exchange reserve. So, first of all, we will discuss the meaning of foreign exchange reserves. So, foreign exchange reserves are external assets held by a central bank in foreign currencies used to back liabilities and influence monetary policy. So, foreign exchange reserve चा ज्यावेळेला आपण विचार करतो, हे काय असतात? एक्सटर्नल असेट्स असतात. असेट्स म्हणजे काय? आपली प्रॉपर्टी असते.
कुणाकडून हे येतात किंवा विच इज हेल्ड बाय सेंट्रल बँक इन फॉरेन करन्सीज. तर थोडक्यात काय आहे की आपल्याकडे काही लायबिलिटीज असतील, बॅक लायबिलिटीज म्हणा, ज्याचं मॉनिटरी पॉलिसीवर इम्पॅक्ट होतोय, सो त्याचं सोल्युशन म्हणून आपण काय रिझर्व्हचा अर्थ काय, बाजूला काढून ठेवलेले पैसे. सो हे कुणाकडून हे येतात, तर सेंट्रल बँक कडून येत असतात. सो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आर एक्सटर्नल असेट विच आर हेल्ड बाय सेंट्रल बँक. नेक्स्ट आणखीन आपण काय यामध्ये कंपोनंट्स बघू शकतो. यामध्ये फॉरेन करन्सीज असतात, युरो म्हणू शकतो आपण. त्यानंतर गोल्ड होल्डिंग्स असतात, सोनं वगैरे असेल ते. त्याचबरोबर आपण आणखी म्हणू शकतो की रिझर्व्ह पोझिशन असते IMF ची, म्हणजेच काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची. त्याचबरोबर बाकीच्या पण लिक्विड इंटरनॅशनल असेट्स त्यामध्ये असतात. सो रिझर्व्ह म्हणजे काय बघा, तर फॉर एक्झाम्पल आपण आपल्या कंपनीचा विचार करतो, त्यामध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस असतात बघा. म्हणजे मागच्या वर्षीचा जो काही प्रॉफिट आहे त्यामधून आपण थोडे पैसे ठेवू शकतो, विच इज कॉल्ड ॲज रिझर्व्ह अँड सरप्लस. त्या टाईपच आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, ह्याचा पर्पज काय असू शकतो की टू स्टॅबिलाइज द नॅशनल करन्सी. नॅशनल करन्सी स्टेबल राहिली पाहिजे, गरज लागली पैशाची तर आपण हे असेट्स यूज करू शकतो. नेक्स्ट वन इज टू मॅनेज लिक्विडिटी इन टाइम्स ऑफ एक्सटर्नल शॉक्स. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पैशाची खरंच गरज आहे, सो त्या पिरियड मध्ये आपण यूज करू शकतो. प्लस विथ द हेल्प ऑफ दॅट वी कॅन बिल्ड इंटरनॅशनल इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. म्हणजे कॉन्फिडन्स याप्रमाणे याच्या मदतीने आपण बिल्डअप करू शकतो. त्याचबरोबर वी कॅन सेटल एक्सटर्नल डेट अँड ऑब्लिगेशन. म्हणजे एक्सटर्नल डेट खूप कर्ज झाला असेल तर ते आपण बऱ्यापैकी इथं म्हणजे परतफेड त्याची करू शकतो. तर ह्याचा आणखीन एक आपल्याला एक्झाम्पल बघायचं झालं तर फॉर एक्झाम्पल इन द इयर 2024 इंडिया होल्ड्स ओव्हर $600 बिलियन इन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. म्हणजे काय, 2024चा जर आपण विचार केला तर $600 बिलियन मध्ये इंडियानं काय केले होते, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह होल्ड केले होते, ज्यामध्ये गोल्ड होतं, IMF असेट्स होते. सो ज्या वेळेला आपल्याला गरज लागेल त्यावेळेला ह्याचाच आपल्याला काय होणार आहे, उपयोग होणार. नेक्स्ट बघा आता, importance of foreign exchange reserve. So first one is it maintains security in case of economic crisis. So इथे आपल्याला एक इकॉनॉमिक काय मिळते, स्टॅबिलिटी मिळते असं आपण म्हणू शकतो. सो इट प्रिव्हेंट्स कोलॅप्स ड्युरिंग इकॉनॉमिक क्रायसिस बाय सपोर्टिंग करन्सी अँड डेट पेमेंट. सो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असणं आपल्याकडं गरजेचं आहे, जे आपल्याला प्रोव्हाइड करतं फॉरेन एक्सचेंज रिझर्व. रिझर्व पण आपल्या लेवलला जरी बघितलं, आपल्याकडं सेव्हिंग्स असतील, रिझर्व्ह असतील तर इमर्जन्सीच्या वेळेला आपल्याला ते उपयोगी पडतात. नेक्स्ट वन इज इट सपोर्ट्स द व्हॅल्यू ऑफ नॅशनल करन्सी. मीन्स इट प्रोव्हाइड्स करन्सी सपोर्ट अँड कॅन बी यूज टू मेंटेन एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी. आपल्याकडे एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी राहू शकते, कारण कसं आहे बघा, फायनान्स इतका महत्वाचा आहे, तो हातामध्ये असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, अदरवाईज सगळं तिथंच थांबणार आहे. नेक्स्ट वन इट बिल्ड्स इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स. म्हणजे काय, इट एन्श्युअर्स पेमेंट फॉर इम्पोर्ट्स अँड रिअश्युअर्स फॉरेन इन्व्हेस्टर्स. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सचा काय करते इथं, एक कॉन्फिडन्स इथं बिल्डअप करत असतं. नेक्स्ट वन इज इट हेल्प्स इन मीटिंग इंटरनॅशनल पेमेंट ऑब्लिगेशन्स. जे काही इंटरनॅशनल पेमेंट ऑब्लिगेशन्स असेल त्यामध्ये पण आता फॉर एक्झाम्पल माझं काही पेमेंट आहे किंवा काय आहे, त्यासाठी पण हे आपल्याला मदत करतं. थोडक्यात काय आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कधी पण आपल्या हातामध्ये असणं किंवा एक्स्ट्रा काहीतरी असणं हे गरजेचं असणार आहे, जेणेकरून आपल्याला इमर्जन्सीच्या वेळेला त्यामधून मदत होईल. Next one is balance of payment. That is in that first point is current account. So balance of payment means what? The current account is a component of the balance of payment that records a country's trade in goods and services, net income from abroad and net current transfers. So balance of payment चा अर्थ काय आहे बघा, की तुम्ही जे काही पेमेंट करणार आहात, सो त्यामध्ये एक बॅलन्सिंग असणं हे गरजेचं असणार आहे. सो बॅलन्स ऑफ पेमेंटचा एक कंपोनंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो, करंट अकाउंट. सो द करंट अकाउंट इज अ कंपोनंट ऑफ द बॅलन्स ऑफ पेमेंट दॅट रेकॉर्ड्स कंट्रीज ट्रेड इन गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच काय आहे, याचा समजा आपली इंडिया म्हणजे इंडिया कंट्रीचा आपण विचार केला तर गुड्स आणि सर्व्हिसेसचं ट्रेडिंग कसं होतं, त्यामधून नेट इन्कम किती येतो आणि एक्सपेन्सेस किती आहेत, हे सगळं यामध्ये बघितलं जातं. सो एक बॅलन्सिंग केलं जातं की पैसे येतात किती आणि जातात किती. सो इट रेकॉर्ड्स कंट्रीज ट्रान्झॅक्शन विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे इथून तुमचं कुठेही ट्रान्झॅक्शन होऊ दे, इथं सगळं रेकॉर्डिंग
तुम्हाला बघायला मिळेल. प्लस इट इन्क्लुड्स ट्रेड बॅलन्स म्हणजे किती तुमचा एक्सपोर्ट होतो, किती इम्पोर्ट होतो, किती इन्कम आहे अब्रॉड मधून, हे सगळं यामध्ये बघितलं जातं. प्लस सरप्लस और डेफिसिट इंडिकेट्स इकॉनॉमिक स्ट्रेंथ और विकनेस. तुम्ही सरप्लस मध्ये असाल, डेफिसिट मध्ये असाल, म्हणजे प्रॉफिट लॉस मध्ये असाल, तर त्यानुसार पण कसा आपण आपले स्ट्रेंथ आहेत किंवा कसे विकनेसेस आहेत हे बघितलं जातं. सो देर आर सम कंपोनंट्स लाईक ट्रेड बॅलन्स मीन्स अगेन आपण बघत असतो की इम्पोर्ट किती आणि एक्सपोर्ट किती आहेत. सर्व्हिस बॅलन्स फॉर एक्झाम्पल आपण किती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, आपले इन्कम किती येते. त्यानंतर ट्रान्सफर्स आपण किती करतो, फॉर एक्झाम्पल एड्स असतील, डोनेशन्स असतील, हे यामध्ये बघितलं जातं. सो इन शॉर्ट मध्ये बॅलन्सिंग आहे का दोन्ही मध्ये हे बघितलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण ऑर्गनायझेशनचे ओव्हरऑल पोझिशन कशी बघतो की कॅश इनफ्लो कसा आहे, कॅश आउटफ्लो कसा आहे. कधीही कॅश इनफ्लो हा आउटफ्लो पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण प्रॉफिट मध्ये जाऊ. दिस इज ऑल अबाउट द बॅलन्स ऑफ पेमेंट इन दॅट करंट अकाउंट. इथपर्यंत क्लिअर झालंय का? ओके. Next one is convertibility of current account means we can say that it is a freedom to convert domestic currency into foreign currency for the purpose of transactions which are related to the trade in goods and services without any restrictions. आता convertibility of current account म्हणजे काय बघा, की तुम्हाला एक फ्रीडम मिळतो की तुम्ही तुमची डोमेस्टिक करन्सी जी आहे ती फॉरेन करन्सी मध्ये काय करू शकता, कन्वर्ट करू शकता, आणि ज्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स नसतात. तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन वगैरे असेल ते क्लिअर असलं पाहिजे. सो it facilitates, so there are some significance of convertibility. Okay, so in that first one is it facilitates ease of international trade and payments. म्हणजे तुम्ही इथून बाहेरच्या ठिकाणी काही इन्व्हेस्टमेंट करताय किंवा काहीतरी इथून एक्सपोर्ट करताय, तर ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या कंट्रीसाठी चांगलंच असणार आहे. सो इट प्रोव्हाइड्स इंटरनॅशनल ट्रेड अँड पेमेंट्स. इट एनकरेजेस रेमिटन्स फ्लोज अँड फिनान्शियल ओपननेस. म्हणजे त्या तुमचा एक फ्लो राहतो ना की फॉरेन मध्ये, की तुमचा इन्फ्लो असतो, आउटफ्लो असतो, त्याचबरोबर तुम्हाला फिनान्शियल ओपननेस म्हणजे तुमच्यासाठी एक मोठा स्कोप इथं तयार होतो. इट ऑल्सो प्रमोट्स इकॉनॉमिक इंटिग्रेशन. म्हणजे ही कंट्री दुसरी कंट्री यामध्ये इकॉनॉमिक इंटिग्रेशन जे आहे ते वाढतं, याचं प्रमोशन होतं. तर इंडियाचं स्टेटस काय आहे बघा कन्व्हर्टेबिलिटी मध्ये. इंडिया हॅज बीन फुल्ली करंट अकाउंट कन्व्हर्टेबल सिन्स 1994 बट स्टील हॅज कॅपिटल अकाउंट रेस्ट्रिक्शन्स. म्हणजे करंट अकाउंटच्या बाबतीत 1994 पासून इट हॅज बीन फुल्ली करंट अकाउंट, पण कॅपिटल दोन अकाउंट आहेत, एक तर करंट आणि कॅपिटल. पण इंडियाच्या बाबतीत करंट अकाउंटच्या बाबतीत ओके आहे, कॅपिटल अकाउंटच्या बाबतीत रिस्ट्रिक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. आता आणखीन काय सांगितलेलं आहे बघा नेक्स्ट पार्ट मध्ये, कॅपिटल अकाउंट. तर ह्याचं कॅपिटल अकाउंटचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा कॅपिटल अकाउंटचं मिनिंग काय बघा. द कॅपिटल अकाउंट इन द बॅलन्स ऑफ पेमेंट्स records all transactions that involve the transfer of ownership of capital and financial assets between a nation and the rest of the world. So capital account again BOP, that is balance of payment चा एक कंपोनंट आहे जो रेकॉर्ड करत असतो. कोण? कॅपिटल अकाउंट. की ट्रान्सफर ऑफ ओनरशिप असेल, कॅपिटलच्या बाबतीत असेल, फिनान्शियल असेट्सच्या बाबतीत असेल, ह्या सगळ्याच इथे रेकॉर्डिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल ओनरशिप तुम्ही ट्रान्सफर करता इथून बाहेर कोणाकडे तरी, हे सगळं यामध्ये येतं. तर यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. फर्स्ट वन इज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, दॅट इज FDI. म्हणजे यामध्ये लॉंग टर्म मध्ये आपलं कॅपिटल आपण इन्व्हेस्ट करू शकतो, त्यामधून आपल्याला इन्फ्लो मिळू शकतो. नेक्स्ट वन इज पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे की आपण डेट मध्ये, इक्विटी सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो वी कॅन इन्व्हेस्ट इन द इक्विटी और डेट सिक्युरिटीज. नेक्स्ट वन इज लोन्स अँड बँकिंग कॅपिटल. म्हणजे काय एक्सटर्नल कमर्शियल बोरोइंग्स असतील, NRI डिपॉझिट्स असतील, यामध्ये पण जे काही ट्रान्झॅक्शन होतील इथं कॅपिटल अकाउंट हे डील करत असतं. प्लस हे सोडून रिअल इस्टेट असेल, फिनान्शियल डेरिव्हेटिव्ह असतील, त्या सगळ्याशी पण डील करत असतं कॅपिटल अकाउंट. थोडक्यात काय आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचबरोबर रिअल इस्टेट असेल, फिनान्शियल डेरिव्हेटिव्ह असतील, हे जे काही आपण ट्रान्झॅक्शन करू किंवा आपण ओनरशिप ट्रान्सफर जर काही केली तर इथं कोण डील करत असते, या सगळ्याबरोबर कॅपिटल अकाउंट करत असते. नेक्स्ट पॉइंट इज इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. सो कॅपिटल अकाउंटचा इम्पॉर्टन्स काय आहे? सो इट अट्रॅक्ट्स इन्व्हेस्टमेंट फ्रॉम अ ग्लोबल मार्केट. म्हणजे वेगवेगळ्या मार्केट मधून इन्व्हेस्टमेंटसाठी काय करतं, अट्रॅक्ट करत असतं इन्व्हेस्टमेंटसाठी. सो इट फॅसिलिटेट्स फॉरेन इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट वन, इट ऑल्सो प्रमोट्स ग्रोथ. सो फंड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल एक्सपान्शन टेक्स प्लेस हिअर.
ग्रोथ साठी प्रमोट करतं. म्हणजेच कसं तुमची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी तर फंड्स अवेलेबल करून दिले जातात. प्लस इंडस्ट्रियल एक्सपान्शन तुम्ही करू शकता. म्हणजे माझं इथं बिझनेस असणं आणि फॉरेन मध्ये बिझनेस असणं यामध्ये फरक आहे ना शेवटी. तर तुम्ही जितकं रिस्क घ्याल तेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढत जाते. तिथे तुम्हाला रिटर्न्स पण मिळत जातात. प्लस आपण फिनान्शियल इनोव्हेशन पण इथं यूज करू शकतो. आणि लास्ट काय सांगितलेलं आहे, इट एनकरेजेस इकॉनॉमिक ग्रोथ बट ऑल्सो एक्सपोजेस इकॉनॉमी टू ग्लोबल फिनान्शियल रिस्क. तर इकॉनॉमिक ग्रोथ आहे पण इथं तितकीच आपल्याला काय बघायला मिळते, फिनान्शियल रिस्क पण बघायला मिळते. दिस इज ऑल अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. त्याचं कन्क्ल्युजन काय सांगितलेलं आहे बघा पार्ट ए चं. इंटरनॅशनल फायनान्स इज क्रुशियल फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जसं आपण बघितलं की इंटरनॅशनल फायनान्स हा खूप इम्पॉर्टंट आहे डेव्हलपमेंटसाठी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी. कारण आपण इथल्या इथं काही करणं आणि इथून बाहेर जाऊन करणं यामध्ये फरक आहे. सो इंटरनॅशनल फायनान्स प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द पार्ट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. नेक्स्ट वन इज इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स अँड बॅलन्स ऑफ पेमेंट्स एन्श्योर स्टॅबिलिटी. बॅलन्स ऑफ पेमेंट नावातच तुम्हाला बॅलन्स दिसतं. सो तुम्हाला इथं स्टॅबिलिटी बघायला मिळते. इफेक्टिव्ह मॅनेजमेंट इथं राहते. त्याचबरोबर प्रॉपर बॅलन्स इन अकाउंट कन्व्हर्टॅबिलिटी हेल्प्स इन सस्टेनेबल ग्लोबलायझेशन. सो तुम्ही एक सस्टेन राहू शकता. तुम्ही जो काही बिझनेस करताय किंवा काय करताय त्यामध्ये तुम्हाला एक सस्टेनेबिलिटी मिळू शकते. सो दिस इज ऑल अबाउट पार्ट ए. काही डाऊट आहे का यामध्ये? ओके. पार्ट बी बघा. यामध्ये फर्स्ट पार्ट आहे वर्ल्ड फिनान्शियल मार्केट ओव्हरव्ह्यू. पार्ट बी इज ऑल अबाउट वर्ल्ड फिनान्शियल मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे इथल्या इन्स्टिट्यूशन्स या वेगळ्या असतात पण ज्यावेळी तुम्ही इंटरनॅशनल लेवलला विचार करता त्यावेळी तिथल्या फिनान्शियल मार्केट्स आणि इन्स्टिट्यूशन्स बद्दल आता आपल्याला बघायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस द मीनिंग ऑफ वर्ल्ड फिनान्शियल मार्केट. सो वर्ल्ड फिनान्शियल मार्केट्स refer to the integrated global systems where international financial instruments like bond, equities, currencies and derivatives are issued, bought and sold. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला बॉन्ड्स असतील, इक्विटीज असतील, करन्सीज असतील, डेरिव्हेटिव्ह आपण खरेदी आणि विक्री त्याची करू शकतो. So there are four types of market. In that first one is capital market. Like capital market is for long term. In that stocks and bonds are traded. यामध्ये काय तर स्टॉक्स आणि बॉन्ड्स येतात हे लॉंग टर्म साठी मीन्स मोर दॅन 5 years. नेक्स्ट वन इज मनी मार्केट. हे तुम्ही बघितलं असेल मागच्या सेमिस्टरला. मनी मार्केट म्हणजे काय शॉर्ट टर्म मध्ये येते. सो शॉर्ट टर्म मीन्स 1 year or less than 1 year. It includes treasury bills and commercial papers. नेक्स्ट वन इज फॉरेन एक्सचेंज मार्केट. सो इथं आपण करन्सी एक्सचेंज करू शकतो. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये अगेन तुम्हाला माहिती असेल फ्युचर ऑप्शन आणि स्वॅप्स यामध्ये इन्क्लूड होतं. सो याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला ग्लोबल नेटवर्क मिळतं. त्याचबरोबर तुम्ही जे काही बॉन्ड्स असतील, इक्विटीज असतील, करन्सीज असतील, डेरिव्हेटिव्ह असतील, स्टॉक्स असतील यामध्ये तुम्ही एक ट्रेडिंग करू शकता. त्याचबरोबर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्ल्ड वाईड आपल्याला काय मिळतो, कॅपिटल फ्लो मिळतो, इन्फ्लो आउटफ्लो होतो. त्याचबरोबर इथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी पण चान्सेस असतात. प्लस आपण काय म्हणू शकतो, इट फॅसिलिटेट्स कॅपिटल फॉर्मेशन. कॅपिटल फॉर्मेशनसाठी होत असतो. त्याचबरोबर इथे रिस्क असते पण तिथून त्यामधून आपल्याला तितका इन्कम पण मिळू शकतो. प्लस इथं काय केलं जाते, इन्व्हेस्टमेंटसाठी बराचसा आपला स्कोप अवेलेबल होतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ज्यावेळी आपण इंटरनॅशनल वर बँकिंग आहे तिथं चुकून मार्केटिंग पडलेलं आहे. सो ज्यावेळी आपण विचार करतो बँकेचा किंवा लोनचा वगैरे तर त्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल बँकिंगचा ऑप्शन अवेलेबल असतो. ज्यावेळी आपण इथल्या बाउंड्रीज सोडून दुसरीकडे जातो. सो banks operating internationally to provide cross-border services such as trade finance, foreign exchange and international investment. So बँकचा रोल इथं खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरनॅशनली आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामध्ये ट्रेड फायनान्स असेल, फॉरेन एक्सचेंज असेल किंवा इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट असू शकतं. सो वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. लाईक ट्रेड फायनान्स म्हणजे आपल्याला लेटर ऑफ क्रेडिट हवा असेल तर, त्याचबरोबर इंटरनॅशनल सेव्हिंग अकाउंट आपल्याला मिळते, इंटरनॅशनल लोन अकाउंट मिळतं. फॉरेन करन्सीच्या बाबतीत असेल काही, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत काही असेल, रिस्क मॅनेजमेंटच्या बाबतीत काय असेल, हे सगळं आपल्याला इंटरनॅशनल बँकिंग थ्रू मिळतं. थोडक्यात काय आहे, क्रॉस बॉर्डर फिनान्शियल सर्व्हिसेस इथे मिळतात. लाईक वी कॅन से लोन्स, डिपॉझिट्स अँड
इन्व्हेस्टमेंट. त्याचबरोबर ट्रेड फायनान्स मध्ये करन्सी एक्सचेंज मध्ये आपल्याला सपोर्ट करतं. त्यामध्ये की प्लेयर्स कोण आहेत बघा, HSBC म्हणू शकतो आपण, सिटी बँक म्हणू शकतो. या सगळ्या त्याच्या काय आहेत, एक इंटरनॅशनल बँकिंग मधले हे की प्लेयर आहेत. नेक्स्ट वन इज फंक्शन्स ऑफ इंटरनॅशनल बँक. सो फंक्शन्स ऑफ इंटरनॅशनल बँक्स मध्ये काय येतं, फर्स्ट वन इज इट फॅसिलिटेट्स इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. ॲज वी हॅव डिस्कस नाव, इथं आपल्याला बराचसा स्कोप असतो की आपण इंटरनॅशनल लेवलला ट्रेडिंग करू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नेक्स्ट वन, इट ऑफर फॉरेन एक्सचेंज सर्व्हिसेस. सो तुम्हाला फॉरेन एक्सचेंजचा इथं स्कोप मिळतो. सो बाईंग अँड सेलिंग म्हणा, करन्सीच्या बाबतीत तुम्हाला ते अवेलेबल होतं किंवा तो स्कोप मिळतो. नेक्स्ट वन, इट प्रोव्हाइड्स इंटरनॅशनल वेल्थ मॅनेजमेंट. सो इट हेल्प्स इन मॅनेजिंग हाय व्हॅल्यू ग्लोबल पोर्टफोलिओज. म्हणजेच काय, तुम्हाला एकदा वेल्थ कशी मॅनेज करायची किंवा कसं सगळं पोर्टफोलिओ मॅनेज करायचं एकदा कळालं तर तुम्हाला खूप स्कोप असणार आहे पुढं. एकदा तुम्हाला अंदाज आला की हे सगळं कसं असणार तर तुम्ही तुमच्या लेवलला रिस्क मॅनेज करू शकता. नेक्स्ट वन इज मिटिगेटिंग रिस्क वाया हेजिंग सर्व्हिसेस. रिस्क ही असणारच आहे, पण ती कशी मिटिगेट करायची किंवा ती कशी हँडल करायची याबद्दल तुम्हाला इंटरनॅशनल बँक्स गाईड करत असतात, मदत करत असतात. इथेपर्यंत काही डाऊट आहे का? ओके. नेक्स्ट वन इज इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट मीन्स अ मार्केट where companies and governments raise debt capital by issuing bonds to international investors. इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट म्हणजे काय, असं हे मार्केट असतं जिथं कंपनीज असतील, गव्हर्नमेंट असतील, जिथं त्यांना कर्ज हवं आहे त्यांच्यासाठी बॉन्ड इथं इश्यू केले जातात आणि इथे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स हे अवेलेबल असतात. आता यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. यामध्ये फॉरेन बॉन्ड्स असतात, ग्लोबल बॉन्ड्स असतात, युरो बॉन्ड्स असतात. तर युरो बॉन्ड्स म्हणजे काय, जे आपल्या म्हणजे फॉरेन करन्सी म्हणजे इथून बाहेरच्या लोकांसाठी आपण ते प्रोव्हाइड करतो. इश्यूड आउटसाइड द कंट्री इन अ फॉरेन करन्सी, म्हणजे कंट्रीच्या बाहेर इश्यू केले जातात. फॉरेन बॉन्ड्स म्हणजे काय, डोमेस्टिक मार्केटसाठी असतात ते. आणि ग्लोबल बॉन्ड्स म्हणजे काय आहे, मल्टिपल कंट्रीसाठी ते अवेलेबल असतात. सो देर आर 3 टाइप्स ऑफ इंटरनॅशनल बॉन्ड्स, युरो बॉन्ड्स, फॉरेन बॉन्ड्स आणि ग्लोबल बॉन्ड्स. युरो बॉन्ड्स काय सांगितलेलं आहे, आपल्या कंट्रीच्या बाहेर. फॉरेन बॉन्ड्स मध्ये काय सांगितलेलं आहे, डोमेस्टिक मार्केटमध्ये पण फॉरेन काही असेल, एंटिटी असेल त्यांची इथं किंवा आपलं तिकडे त्यासाठी. आणि ग्लोबल बॉन्ड्स म्हणजे काय, सायमल्टेनियसली बऱ्याचशा कंट्रीज मध्ये हे काय केले जातात, इश्यू केले जातात. आता ह्याचे पार्टिसिपंट्स कोण कोण असू शकतात, मग गव्हर्नमेंट असतंच, मल्टीनॅशनल कंपनीज असतात, वेगवेगळ्या एजन्सीज यामध्ये असतात. आणि इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट बद्दल आता आपण बोलतोय तर ह्याचे फंक्शन्स काय आहेत, लॉंग टर्म फंड्स रेज केले जातात. इथं जे महत्वाचं आहे, कमीत कमी इंटरेस्ट रेट इथं दिला जातो, प्लस म्हणजे ऑफर केला जातो, प्लस वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आपल्यासाठी इथं अवेलेबल केले जातात. दिस इज ऑल अबाउट इंटरनॅशनल bond market. Next one is importance of international bond market. So capital access is there. So it access to large pools of investors worldwide, which taps large investors based globally. म्हणजेच काय आहे, इथं जसं मी तुम्हाला म्हटलं, इंटरेस्ट रेट हा अफोर्डेबल असतो, कमी असतो, त्यामुळं इन्व्हेस्टर्सला इथं स्कोप मिळतो बऱ्याचशा प्रमाणामध्ये. नेक्स्ट वन इज कॉस्ट इफिशियन्सी असते इथं, चीपर फिनान्सिंग कम्पेअर टू द डोमेस्टिक मार्केट. म्हणजे डोमेस्टिक मार्केटच्या कंपॅरिझन इथं चीपर फायनान्सिंग म्हणजे कमी ह्याच्यात फायनान्सिंग इथं होऊ शकतं इन टर्म्स ऑफ इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट. नेक्स्ट वन इज मार्केट लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय, ज्याचं कन्व्हर्जन आपण पटकन पैशात करू शकतो, जसं आपण करंट असेटच्या बाबतीत बोलतो ना तसं. सो इट इम्प्रूव्ह मीन्स इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट इम्प्रूव्ह ट्रेडिंग व्हॉल्युम्स अँड प्राइसिंग. सो ट्रेडिंग व्हॉल्युम्स म्हणा, प्राइसिंग यामध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट होते. प्लस इथं रिस्क डायव्हर्सिफाय केली जाते, प्लस नवीन जे काही इन्व्हेस्टर्स असतील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अपॉर्च्युनिटी दिली जाते. नेक्स्ट पार्ट इज इंटरनॅशनल इक्विटी मार्केट. आता इंटरनॅशनल इक्विटी मार्केट म्हणजे काय बघा, पहिल्यांदा मीनिंग बघा. इंटरनॅशनल इक्विटी मार्केट इज अ मार्केट वेअर इक्विटी शेअर्स ऑफ कंपनीज आर ट्रेडेड अक्रॉस इंटरनॅशनल बाउंड्रीज. हे इक्विटी मार्केट हे इक्विटी शेअर्स साठी आहे, जिथं इक्विटी शेअर्सचं ट्रेडिंग होईल. ओके.
सो यामध्ये कोणकोणते टूल्स आहेत बघा. सो अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट्स एक असतं आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट एक असतं. सो अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट मध्ये US इन्व्हेस्टर्स खरेदी करत असतात आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट मध्ये सगळ्याच इन्व्हेस्टर्सना हे अवेलेबल असतं वर्ल्ड वाईड. ओके, त्याचे बेनिफिट्स काय आहेत बघा. कंपनीज रेज करू शकतात ग्लोबल लेवलला कॅपिटल. त्याचबरोबर इन्व्हेस्टर्स जे असतील त्यांना फॉरेन फर्म्स असतील किंवा फॉरेन कंपनीज असतील त्यांचा ऍक्सेस मिळतो. प्लस यामुळं ट्रान्सपरन्सी म्हणा किंवा गव्हर्नन्स जो आहे, एक ट्रान्सपरन्सी इथे जास्त प्रमाणात राहते, ज्याला आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल इक्विटी मार्केट्स. Next one is World Bank, which is very important. So what is the World Bank? What is the meaning of World Bank? So an international development institution under the World Bank group that provides long-term funding and technical assistance to developing countries. World Bank ही काय करत असते की त्याच्या अंडर ऑल ओव्हर द वर्ल्ड ज्या काही बँक्स येत असतात त्यांना लॉंग टर्म फंडिंग प्रोव्हाइड करतं, त्यांना टेक्निकल असिस्टन्स देतं, म्हणजे ज्यामध्ये पर्टिक्युलरली डेव्हलपिंग कंट्रीज या इन्क्लूड होतात. आता यामध्ये मेजर IBRD असतं आणि IDA असतं. सो IBRDचं काय काम असतं की लोन्स प्रोव्हाइड करणं. ज्या मिडल इन्कम कंट्रीज आहेत ना, त्यांना खूप इन्कम नाहीये, त्यांना लोन प्रोव्हाइड केलं जातं. आणि IDA काय करतं की इंटरेस्ट फ्री लोन्स प्रोव्हाइड केलं जातं जिथं लो इन्कम नेशन्स आहेत. म्हणजे IBRD काय करतं, इथं मिडल इन्कम आहे ते, आणि IDA काय करतं जिथं लो इन्कम आहे, खूपच कमी इन्कम आहे, जेणेकरून तिथं डेव्हलपमेंटला किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीजला चान्सेस राहावेत, अनएम्प्लॉयमेंट कमी यावे. आता ह्या वर्ल्ड बँकेचा फोकस कुणावर आहे बघा. एज्युकेशन, हेल्थ, ॲग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, एन्व्हायरमेंट, जेंडर इक्वॅलिटी, मग या सगळं त्यांचा भर आहे, जेणेकरून एज्युकेशन मिळावं, हेल्थच्या बाबतीत डेव्हलपमेंट, हेल्थ केअरच्या बाबतीत डेव्हलपमेंट व्हावी, ॲग्रिकल्चरच्या बाबतीत डेव्हलपमेंट व्हावी, इन्फ्रास्ट्रक्चर इन दॅट रोड्स म्हणा, इलेक्ट्रिसिटी म्हणा, या सगळ्याची डेव्हलपमेंट व्हावी. प्लस एन्व्हायरमेंट म्हणा, जेंडर इक्वॅलिटी, या सगळ्यावर पण त्यांचा भर आहे. आता वर्ल्ड बँकेचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, ते काय आहे तर टू रिड्यूस ग्लोबल पॉवर्टी, म्हणजे गरिबी कमी करणं, प्लस सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रमोट करणं आणि सगळ्यांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, इन्क्लूड करून घेणं, विच इज अबाउट वर्ल्ड बँक. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित करा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, दॅट इज IMF. IMF म्हणजे काय बघा, अ ग्लोबल मॉनिटरी बॉडी दॅट प्रोव्हाइड शॉर्ट टर्म फिनान्शियल सपोर्ट अँड पॉलिसी गायडन्स टू एन्श्योर ग्लोबल मॉनिटरी कॉर्पोरेशन्स अँड फिनान्शियल स्टॅबिलिटी. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे काय, इथं तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला ही एक बॉडी आहे जी तुम्हाला शॉर्ट टर्म, 1 वर्षापेक्षा कमी पिरियडसाठी फिनान्शियल सपोर्ट देतं, पॉलिसी गायडन्स देतं, जेणेकरून तुमचं जे काही ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन्स आहेत इंटरनॅशनल लेवलला त्याचं स्मूथ कंडक्टिंग व्हावं, प्लस फिनान्शियल स्टॅबिलिटी राहावी. आता ह्याचे फंक्शन्स काय आहेत बघा. इट ऑफर्स इमर्जन्सी लोन्स ड्युरिंग BOP क्रायसिस, म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटच्या वेळेला काही क्रायसिस असतील ते तुम्हाला इमर्जन्सी फंड्स प्रोव्हाइड करतं. प्लस यामध्ये आणखीन आपण विचार केला तर टेक्निकल असिस्टन्स प्रोव्हाइड करत असतं, ट्रेनिंग देत असतं, आणखीन तुमच्या एक्सचेंज रेट्स मध्ये स्टॅबिलिटी राहावी यासाठी प्रयत्न करत असतं. आता ह्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं असणार आहे, वोटिंगच्या बेसिसवर सगळं होणार आहे. त्याचबरोबर ओव्हरऑल आणखीन आपण विचार केला तर कशी त्याच्या अंडर येणाऱ्या कंट्रीची डेव्हलपमेंट होईल आणि कसं त्यांना काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत, कसं कंटिन्युअसली त्यांना फंड प्रोव्हाइड करता येईल आणि कशी स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करता येईल, यासाठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे प्रयत्न करत असते. त्यानंतर आता वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये काय फरक आहे बघा. ओव्हरऑल आपण बघितलं तर वर्ल्ड बँकेचा ऑब्जेक्टिव्ह काय की डेव्हलपमेंट आणि पॉवर्टी रिडक्शन, म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे सगळ्या वर्ल्डची किंवा त्याच्या अंडरच्या कंपनीज आहेत त्यांची, आणि पॉवर्टी कमी करणं. इथं काय आहे, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणणं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर असिस्टन्स कसं आहे, लॉंग टर्म दिलं जातं आणि इकडे शॉर्ट टर्म दिलं जातं. इकडे फोकस कशावर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ, एज्युकेशन, जसं मी तुम्हाला म्हणलं, एन्व्हायरमेंट अँड सो ऑन. आणि इकडे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या बाबतीत कशावर फोकस आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणा, करन्सी स्टॅबिलिटी म्हणा, ह्याच्यावर त्याचा फोकस आहे. सो इन शॉर्ट हा दोन्हीमध्ये डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर आणखीन आपण इन डिटेल मध्ये बघितलं तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 1944 लाच आपण म्हणू शकतो एस्टॅब्लिश झाला, आणि वर्ल्ड बँक पण तेव्हाच एस्टॅब्लिश झालेला आहे. सो दोन्हीचे इयर्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता.
आणि ह्या दोन्हीचं पण ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह काय आहे की कंटिन्युअसली स्टॅबिलिटी राहावी ऑपरेशन्स मध्ये, ट्रान्झॅक्शन्स मध्ये. आता पार्ट बी बघितलेलं आहे, त्याचं कन्क्लुजन आपण बघूया किंवा ओव्हरऑल कन्क्लुजन बघूया. सो इंटरनॅशनल फायनान्स स्ट्रेटन्स ग्लोबल इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स, म्हणजे ग्लोबली आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आणि आपली कंट्री ही इंटरडिपेंडंट झाली पाहिजे. प्लस इफेक्टिव्ह फॉरेन एक्सचेंज अँड बीओपी मॅनेजमेंट एन्श्युअर्स मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, बॅलन्स ऑफ पेमेंट मॅनेजमेंट वगैरे केल्यामुळं इकॉनॉमिक स्टॅबिलिटी राहिली पाहिजे. प्लस इन्स्टिट्यूशन्स लाईक IMF अँड वर्ल्ड बँक प्ले फाउंडेशनल रोल इन मेंटेनिंग फिनान्शियल इक्विलिब्रियम, सपोर्टिंग डेव्हलपमेंट अँड मॅनेजिंग ग्लोबल क्रायसिस. या दोन्ही ज्या वेळेला एकत्र येऊन काम करत असतात त्यावेळेला फिनान्शियल स्टॅबिलिटी राहते, डेव्हलपमेंट साठी आपल्याला सपोर्ट मिळतो, प्लस ग्लोबल क्रायसिस आपल्याला मॅनेज करता येतात. सो अंडरस्टँडिंग वर्ल्ड मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन इज इसेन्शियल फॉर पार्टिसिपेटिंग इन अँड अनालायझिंग द मॉडर्न ग्लोबल इकॉनॉमी. हे सगळं आपण समजून घेणं का महत्वाचं आहे, तर पुढे जाऊन आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची झाली किंवा काय करायचं झालं तर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. समजले का? येस. काही डाऊट आहे? काही डाऊट आहे का?